राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे महायुतीचे घटक सत्तेच्या खुर्चीवर एकत्र बसले आहेत। मात्र रायगडमध्ये चित्र वेगळेच आहे। सत्ता एकत्र पण राजकारणात संघर्ष कायम। सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना हा जुना राजकीय सामना आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या श्रेयवादातून उफाळून आला आहे। भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी माझाही हात आहे असे सांगितले। तसेच 1.5 वर्ष रायगडला पालकमंत्री नसतानाही जिल्ह्यात निधी येणे थांबले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले। तटकरांच्या या वक्तव्याला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी थेट प्रत्युत्तर दिले। भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी तुमचा आधीपासून विरोध होता, त्यामुळे आता त्याचे श्रेय घेऊ नका असा पलटवार दळवींनी केला। याचवेळी दळवींनी राष्ट्रवादीवरही जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही अशी टीका केली। महायुतीत सत्ता एकत्र मग रायगडमध्ये संघर्ष का? हा प्रश्न आता रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। कारण हा संघर्ष आजचा नाही, सुनील तटकरे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष रायगडच्या राजकारणात याआधीही अनेकदा पाहायला मिळाला आहे। मात्र आज दोन्ही बाजू महायुतीच्या सत्तेतील भागीदार आहेत। मग सत्तेत सोबत असतानाही रायगडमध्ये राजकीय तलवारी का उपसल्या जात आहेत? हा प्रश्न आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचा ठरत आहे। गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून सुरू झालेला श्रेयवाद हा केवळ एका पदाचा वाद आहे की त्यामध्ये रायगडच्या राजकारणातील वर्चस्वाची मोठी लढाई दडली आहे याची चर्चा सुरू झाली आहे। महेंद्र दळवींनी आगामी काळात रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा असेल असा दावा केला आहे। त्यामुळे तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला थेट आव्हान देण्याची शिवसेनेची भूमिका या वक्तव्यातून स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे। रायगडमध्ये महायुतीतील 2 घटकांमध्ये संघर्ष वाढत राहिला तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकीतील जागा वाटप, स्थानिक राजकीय समीकरणे आणि प्रचाराच्या रणनीतीवर होऊ शकतो। एकीकडे सत्तेसाठी महायुतीची एकजूट आणि दुसरीकडे रायगडमध्ये एकमेकांवर राजकीय कुरघोडी, या दुहेरी भूमिकेमुळे रायगडचा संघर्ष आता महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो। सत्ता एकत्र आहे पण रायगडचा राजकीय सामना अजूनही संपलेला नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।